वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आता भय नाही आईशे वाटे जीवा, आता भय नाही आईशे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थाची. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावे. येथे नाही झाली कोणाची निरास, आल्या याचकास कृपेविषयी. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावे. तुका म्हणे येथे नाही तुझी परी, तुका म्हणे येथे नाही तुझी परी. राया रंकासरी देवा पायी. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संताचे या, दुसरे चरणा संताचे या. ज्यांच्या कृपादाने कथे जावे तारू, त्यांच्या कृपादाने कथे जावे तारू. दुसरे चरणा, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, आता भय नाही आईशे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थाची. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. जगद्गुरु जगद्वंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगातून परमार्थिक जीवनातला, परमार्थिक क्षेत्रातला स्वतः घेतलेला अनुभव जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या पुढे ठेवतात. तुकोबाराय आपल्या स्वतःच्या जीवनातला घेतलेला अनुभव परमार्थातला समोर सांगतात, समोर ठेवतात. तुकोबाराय अनुभव सांगतात, पण का सांगतात कोणी विचारला होता का? अनेक कारण असतात. काही स्वतःचं नाव लौकिक वाढवण्याकरता बोलतात, स्वतःच्या नावाची कीर्ती वाढवण्याकरता बोलतात. कालच्याच वारला माझ्याकडे एक जण आला एकादशीला. आमचं नुकतंच भजन झालं, मी गादीवर बसलेलो दर्शन, मी दुसऱ्या माणसाशी चर्चा करत होतो. तो आला, दर्शन घेतलं, मी त्याला काही बोललो नाही, काही नाही. पण ती होत म्हणला, महाराज मला ओळखलं का नाही? म्हणलं ओळखलं. परत म्हणला तुम्हाला काही कळलं का नाही? म्हणलं आता तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला काय कळायचं आहे? छातीला हात लावून असा बोलला, म्हणला महाराज पट्ट्यानं 5 वेळा काशी केली म्हणला. मी म्हणलं अजून 10 कर की, तुला कोण नको म्हणलं, आणि तुला विचारलंय कुणी?
मग स्वतःचं नाव लौकिक वाढवण्याकरता तुकोबरा आपला अनुभव सांगतात का? अरे स्वतःचा अनुभव सांगतात ते नाव लौकिका करता नाही. आणि तुकोबराय तुमच्या आमच्या सामान्य जीवन पुढं नाव लौकिक वाढवण्याकरता आपला अनुभव कशाला सांगतील? आणि आपण काय त्यांचे कीर्ती वर्णन करणार आहेत, नाव लौकिक करणार आहेत? अरे अशा महात्म्यांची कीर्ती वर्णन करण्याकरता तेवढ्या योग्यतेची आपणही पाहिजेत ना. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, आणि तरीच महिमान येईल कळू. आपण काय सामान्य? अरे त्यांची कीर्ती अगोदरच आहे. पसरवणारा तुम्ही आम्ही सामान्य जीव नाही का? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, माप चाले सज्जनाचे, माप चाले सज्जनाचे. कीर्ती मुख त्याचे नारायण, कीर्ती मुख त्याचे नारायण, कीर्ती मुख त्याचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, माप चाले सज्जनाचे, माप चाले सज्जनाचे. कीर्ती मुख त्याचे नारायण, कीर्ती मुख त्याचे नारायण, नारायण. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. नवे नवे याच्याही पुढे चला. तुका म्हणे गाजे वैकुंठी, वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. पण नाव लौकिका करता नाही. मग काही मिळावं या अपेक्षेनं? आपला अनुभव सांगितल्यानंतर कुणी काहीतरी आपल्याला देईल या अपेक्षेनं तुकोबाराने अनुभव सांगितला का? नाही. या अपेक्षेनं तर मुळीच नाही. का? मिळावं याच्याही पुढं चला. जगद्गुरु तुकोबारायच्या घरी शिवाजी राजाने नजराना पाठवला होता. बरं, शिवाजी राजे काही सामान्य आहेत का? का आतासारखे मताला 10,000 रुपये देऊन निवडून आलेली होती? शिवाजी राजे आहेत, सामान्य नाही. त्यांचं मी पुण्यात भजन ऐकलंय. महाराज जातात तिथं. शिवछत्रपती राजा महाराष्ट्राचा आणि अवतार महादेवाचा. सामान्य नाही. त्याने नजराना पाठवला तुकोबाराच्या घरी. मग तुकोबाराने ठेवून घेतला का? आणि आमच्यासारखा महाराज असता तर परत दिला असता का? परत द्यायचं सोडा. एखाद्या मंत्र्याबरोबर जर फोटो निघत असेल ना, तो कुठेही मध्ये थोबाड घालते. आणि नजराना परत द्यायचं तर लांब राहिलं. पण जगद्गुरु तुकोबारायने नजराना परत दिला, पण नुसता नाही दिला. शिवाजी राजाला खडसावून उत्तर दिले, राजे तुम्ही राजे आहात, आम्हाला 10 वेळा पूज्य आहात. राजे आहात मान्य आम्हाला. राजे आहात मान्य आहे. पण महाराज तुम्ही मर्यादित राज्याचे महाराज आहे. फक्त महाराष्ट्रापुरते असताल. आम्हाला भिकारी समजू नका. तुम्ही महाराष्ट्राचे राजे आहेत, पण आम्ही त्रैलोक्याचे राजे. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे.
राजे तुम्ही आहात, पैसा अडका सोनं नाणं हिरे माणिक मोती का आपल्याला कीर्तना सांगायला देणं ना घेणं तुमच्या खजिन्यात असतील, पण महाराज लक्षात ठेवा त्याला देखील मर्यादा आहेत. तुमच्या खजिन्यात द्रव्य आहे त्याला मर्यादा आहे, पण आमच्यापाशी एवढं धन आहे, आमच्यापाशी एवढं सोनं नाणं आहे, किती आहे किती आहे सांगत नाही, मोजता मोजता तुम्हाला मरावं लागेल. सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानोरान, काही येड्या बाबळी, अवघे रानोरान कल्पतरू. काय तुम्ही आमची बरोबरी करताय? म्हणजे काही मिळावंही अपेक्षेनं जगद्गुरु तुकोबाराय आपला अनुभव सांगत नाही, मग कशा करता सांगतात? मीपणा करता सांगतात का? अहंकारापोटी सांगतात का? या दोन बाबतीत जसं सांगत नाही तसं अहंकारा करता तर जगद्गुरु तुकोबाराय आपला अनुभव कधीच सांगणार नाही. का सांगणार नाही त्याला कारण आहे. तुकोबारायचा आणि देवाचा फक्त काही कालाच पुरता संबंध होता नाही. जेवढे देवाचे अवतार आहेत तेवढे तुकोबारायचे अवतार आहेत. त्याच्यामुळं देवाच्या स्वभावाची पूर्ण कल्पना तुकोबारायला होती. देवाचा एक स्वभाव आहे, देवाला सगळ्या बाकीच्या गोष्टी खपतात. भगवान सहन करतो, डोक्यातही आणत नाही, पण ज्याच्या अंतःकरणात अभिमान झालाय भगवान मात्र ती डोक्यातनं कधीच काढत नाही. अभिमानाचा आणि भगवान परमात्म्याचा 36चा आकडा आहे, 63 होतच नाही काही. आणि भगवान त्याची हवा काढल्याशिवाय राहत नाही. मग ती कुणी का असना, कुणी म्हणजे भक्त असो अभक्त असो, मानव असो राक्षस असो. नवे नवे अजून पुढं बोलू का? तर ती दादा येऊन बसल्यामुळे थोडा घोटाळा झालाय. अशी काही असतात की ज्याच्या अंतःकरणात थोडा अभिमान झालाय, माणसं त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात, पण देवाजवळ ती चालत नाही. म्हणजे अजून पुढे जाऊन बोलायचं झालं ना, एखाद्याच्या पत्नीचा स्वभाव जर अहंकारी असेल तर माणसं त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्या अहंकाराचा पंचनामा मात्र कधीच करत नाही. पण भगवान परमात्म्याला ते चालत नव्हतं, पांघरून घालतात. मी गावाचं नाव सांगत नाही, कारण त्या गावात चैतन्य महाराज आलेत, दादा आले, शंकर महाराज आलेत. गावाचं नाव सांगत नाही, फक्त माळशिरस तालुक्यात आमच्या फडातले एक गाव आहे. तीन 4.5 वर्ष झाले असतील. त्यांना गाथा पारायण करायचं होतं. पारायण करायचं होतं, ते माझ्याकडे आले, म्हणले असं असं आहे. म्हणलं काय पाहिजे ते देतो. तसं नाही म्हणले, तुम्ही 8 दिवस राहिलं पाहिजे. म्हणलं राहतो, पण म्हणलं राहतो पण कमीत कमी 1100 वाचक पाहिजेत. ठरलं, पारायण ठरलं. ते पारायणात असा एक ठराव झाला की 8 दिवस कुणी कुणाच्या घरी चहा प्यायला, दूध प्यायला, जेवायला, खायला जायचं नाही. जे काय असेल ते सगळं मंडपातच ठरलं.
2 दिवस पारायण झालं. तिसऱ्या दिवशी पारायण लवकर सुटलं आणि पंक्तीला थोडा वेळ होता. आम्ही आपलं मंडपातच बसलेलो. तिथलाच एक जवळचा आमचा आला, म्हणजे मालक चला दूध घ्यायला जाऊ. मी म्हणलं ठरले 8 दिवस कोणाच्या घरी जायचं नाही. आपण जर तुकडं चहा प्यायला दूध प्यायला गेलो आणि पंक्तीला उशीर झाला तर आपल्या नावानं वरडायचे, मला जायचं नाही कुठं. गपचूप बसलं. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला. मग गावातले काही भजने होते ते म्हणजे महाराज इथं मंडपात बसण्यापेक्षा स्टेजच्या मागच त्याची वस्ती आहे. म्हणलं तुम्ही म्हणत असाल तर चला. मग आता आम्ही येतो म्हणल्यानंतर त्यांना घरची सगळी तयारी केली पाहिजे का नाही. दूध आहे का, साखर आहे का, चहा आहे का. आम्ही येतो म्हणल्यामुळं त्याला एवढा आनंद झाला. ती आमच्याबरोबरच घरात पाऊल टाकल्याबरोबर त्यानं तावात बोलायला सुरुवात केली. काय करतेस, आता ते सगळे कामं सोड, पहिले 4 कप दूध गरम कर, 5 मिनिटात झालं पाहिजे. एवढ्या तावात सांगितलं. मला वाटतं खरंच हिचं घरात तेवढं वजन आहे. एवढ्या तावात सांगितलं. आम्ही आपलं जाऊन बसलो. 10 मिनिटं झाले, चाय नाही, दूधही नाही, पाणी नाही. त्याला म्हणलं अरे पाणी तर घेऊन येतो. मग तेच घरात गेला. 2 तांबे 2 पेले आणले, ठेवले. आम्ही पाणी पिलो. पाणी पिल्यानंतरही 10 मिनिटं गेले. त्याला म्हण अरे झालं का नाही बघ, कारण ती आमच्या जवळच बसली, ती काय घरात जाईना. आणि बघ म्हणलं किती वेळ झाला काय. ते आमच्याजवळ बसून झालं का नाही, उरकलं का नाही, एवढं कळत नाही का तुला, किती वेळा सांगायचं, आण लवकर. एवढं झालं तरी 5 मिनिटं गेले, काही येईना. मग अजून एकदा ओरडल्यावर मग ते आतनंच त्यांच्या मिसेस होत्या, त्या किचन रूममध्येच होत्या, तिथून काही बाहेर आल्या नाहीत. आणि आतनंच त्याने बोलायला सुरुवात केली. कारवा म्हणजे बैठकीत बसून, झालं का नाही दूध गरम, झालं का नाही दूध गरम. उगं बैठकीत बसायचं आणि कालवा करायचा. मग महाराज येतो म्हणले होते, आधी घरात बघू नये का काय आहे का नाही काय नाही. उगं बैठकीत बसायचा आणि कालवा करायचा. एवढी तुमची अक्कल मातीत गेली का म्हणजे. आता असं आहे बा, दोघच जर असते घरात तर एकमेकाला काय बोललेलं खपतं, मुस्काडीत हाणलेली खपती. पण दुसऱ्या माणसात एकच जर नवऱ्याला जर बायको असं बोलली तर त्याला गुदगुल्या होतील का. आता मला वाटलं आपल्या उगा अर्धा कप दुधा करता त्या नवरा वगैरे भांडण उगच होऊ नये म्हणून मी आपलं त्याला समजावत होतो. बघ तुला म्हणलं का नाही, काला झाल्यावर 2 दिवस मी राहणार आहे, परत जाऊ. तुला म्हणलं तू ऐकणार, 3 दिवस झालं म्हणलं सारखं मागं लागलास, नको म्हणलं तर ऐकणार. आता जाऊ दे म्हणलं, झालं गेलं. तूही गप्प बस, मी गप्प बसतो, मी कुणाला सांगत नाही. तेरी बी चूप मेरी बी चूप, बस गप्प आपलं. मी आपलं त्याला समजावत होतो भांडण होऊ नये म्हणून. मग तेवढ्यात त्याच्या पत्नीनं अजून गप्प तरी बसावं का नाही. तिनं परत चालू केलं. उगं बैठकीत बसायचा, कालवा करायचा, अक्कल नसल्याने वागायचं. बरं तेवढ्यावरची माऊली थांबली नाही. ती परत म्हणली, मी म्हणते तुम्हाला अक्कल नाही. बहुतेक पुढचं तुमच्या लक्षात आलं. ती म्हणजे त्या महाराजाला अक्कल नको का कुणाच्या घरी कवा यावं ती. मी आता त्याला म्हणलं बघ तुझ्या बरोबर आमची बी. मग एवढं झालं तरी ती आमच्या जवळच आहे अजून. आणि तेवढं झाल्यावर हळूच आवाजात मला म्हणते, महाराज खरं सांगू का. म्हणलं आता काय सांगायचं राहिलं, कळलं की. नाही तसं नाही म्हणला महाराज, आमची पत्नी म्हणला तोंडानं फटकळ आहे. मग
अंतःकरणातनं फार मायावळं म्हणलं. आता काय पेटवायचे का आमची अक्कल खायल्यावर? विनोद सोडा, माझा मुद्दा इथं आहे. त्याच्या पत्नीच्या स्वभावावर त्यानं पांघरून घालण्याचा प्रयत्न केला का तिच्या स्वभावाचा पंचनामा केला? पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. पण हा भगवान परमात्मा असा आहे, कुणी असो, ज्याच्या अंतःकरणात अहंकार झालाय, भगवान त्याचं तोंड काळं केल्याशिवाय राहत नाही. हा देवाचा स्वभाव आहे. अभिमानाचे तोंड काळे आणि दावी बळे अंधार, हा देवाचा स्वभाव आहे. आपल्याला ज्ञात आहे, गरुडाला अभिमान झालता, सत्यभामेला अभिमान झालता. भगवान परमात्मा कुणाचाही अभिमान ठेवत नाही. हा देवाचा स्वभाव आहे. हे तुकोबाराला देवाचा स्वभाव माहिती आहे, म्हणून तुकोबारा अभिमाना करता तर आपला अनुभव कधीच जगता पुढे सांगणार नाही. मग तुकोबाराने सांगितला कशा करता? त्याला एकच कारण आहे, जगाला ज्याची गरज आहे, प्रत्येक जीव ज्याच्या प्रयत्नात आहे, आणि प्रत्येक जीवाची एक अपेक्षा आहे, आणि प्रत्येक जीवाला एक भीती आहे. कोणती? प्रत्येकाला मरायची भीती आहे का नाही? एक काळाची भीती आहे का नाही? प्रत्येक जीवाला आहे. आणि तुकोबाराला हे सांगायचं वैशिष्ट्य असं आहे, आपला अनुभव घेतलेला सांगायचं कारण असं आहे, या नरदेहाचं महात्म्य एवढं आहे, नरदेहाचं सामर्थ्य एवढं आहे, ज्या काळाची भीती प्रत्येक जीवाला आहे, त्या काळावर सत्ता करण्याचं सामर्थ्य या नरदेहात आहे. काळ ताब्यात ठेवायचं सामर्थ्य या नरदेहात आहे. अशा आपण सर्व नरदेहाला आलेलो तुकोबाराला अनुभव सांगायचं कारणच आहे, काळाची भीती बाळगू नका. भ्यायचं कारण नाही. तुम्ही ज्या नरदेहाला आला त्याचं वैशिष्ट्य आहे, त्या काळावर सत्ता करण्याचं सामर्थ्य या नरदेहात आहे. घेऊ नका. अशा काही गोष्टी सांगितल्या की सहजासहजी माणसाच्या जात नाही. मग तो सांगणारा माणूस जीव तोडून अंतःकरणातून जेव्हा सांगतो, तो म्हणतो मी नुसतं बोलत नाही, मी माझा अनुभव सांगतो. तुमचा आमचा विश्वास बसण्याकरता तुकोबारा तुम्ही आम्हाला सांगतात, तुम्हाला जशी काळाची भीती आहे तशी मला पण होती, मलाही धास्ती होती त्याची, पण आता नाही. का नाही? कोणाचा वशिला लावला? कारण आता सगळ्या गोष्टी सगळ्या वशिल्यावरच आहेत. काय नाही, सगळ्याच गोष्टी वशिल्यावर आहेत. नोकरी लावायची असली तरी वशिला, बदली करून घ्यायची असला तरी वशिला, ऊस लवकर जाण्याकरताही वशिलाच, बिल लवकर मिळण्याकरता वशिला. मी म्हणतो आतापर्यंत बरं होतं, व्यवहारात होतं, पण आता ते आमच्या परमार्थात घुसलंय. का? वशिल्याशिवाय सप्ते नाही तर तारखाही नाही. सगळ्या गोष्टी वशिल्यावर. तसं तुकोबारा सांग, कुणाचा वशिला? तुकोबारा सांगतात वशिल्याचं काम नाही. मग मलाही भीती होती, पण आता माझी भीती गेली. का? तुकोबारा सांगतात ज्या काळाची भीती प्रत्येक जीवाला आहे, तो काळ ज्याच्या ताब्यात आहे, ज्याची काळावर सत्ता चालती, त्याची मी सेवा केली, आणि त्याच्यामुळं आता मला त्याची भीती नाही. आता भय नाही.
आयशे वाटे जेवा आता भय नाही ऐशे वाटे जीवा आता भय नाही आयशे वाटे जेवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडले या जेवा समरे राजे समरताचे आता माझ्या मने धरावा निर्धार आता माझ्या मने धरावा निर्धार घडलिया एवा समर्थाची आता माझ्या मने करावा निर्धार आता माझ्या मने करावा निर्धार आता भय नाही आयशे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही आयशे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा गडली आजे वा आता माझ्या मने धरावा निर्धार आता माझ्या मने
तुकोबार आपला अनुभव सांगतात, आता माझ्या जीवनात काळाची भीती नाही, म्हणजे आतापर्यंत होती, आतापर्यंत होती पण आता नाही. का नाही? महाराज सांगतात, घडली या सेवा समर्थाची, मी माझ्या जीवनात समर्थाची सेवा केली. तुकोबारांनी सेवा शब्द वापरलाय. का? चाकरी वेगळी, नोकरी वेगळी आणि सेवा वेगळी. सेवा ज्याची करायची आहे त्याला जी आवडती त्याला न सांगता आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता करणं, याचं नाव आहे सेवा. आणि तुकोबारांनी सेवा केली ती लोकेशना करता नाही, वित्तेशना करता नाही, लौकिकापुरती नाही. का? लौकिकापुरती नवे माझी सेवा आणि अनन्य केशवा दास तुझा. लौकिकापुरती सेवा नव्हती, सेवेची खात्री होती. जसं आता विद्यार्थी परीक्षा देतात ना, परीक्षा देऊन वर्गातून बाहेर पडल्या पडल्या एखाद्याला विचारलं, कस काय पेपर? एक वर्ग असा सांगतो, पेपर देऊन बाहेर पडल्या पडल्या आपल्याला 99% मार्क मिळलेच पाहिजेत म्हणतो. हे कधी सांगतो? निकाल ऐकल्यावर नाही, पेपर लिहून बाहेर पडल्या पडल्या 99% मार्क मिळलेच पाहिजे. त्याच वर्गातला दुसरा विद्यार्थी, त्याला जर विचारलं कस काय पेपर, तो म्हणतो मी पास होणार आहे पण टक्केवारी नाही. आणि तिसऱ्याला जर विचारलं कस काय पेपर, तो म्हणतो एकदाच नाही 10 वेळा बसलो तर पासच होणार नाही. तसं तुकोबाराची खात्रीची भाषा आहे, आदांतरी नाही. जर आदांतरी भाषा असती तर तुकोबाराने शरीर शब्द वापरला असता, जीवा शब्द वापरला नसता. कारण शरीर आणि जीव ह्यात फरक आहे का नाही? बघा, याच्यावर किती बोलता येईल. आपल्या आपल्या कीर्तनापुरतं उदाहरण बघा, जास्त कशाला बाहेर जायचं. आता आपल्या इथं कीर्तन चालू आहे, काही टाळकरी उभारलेत, काही श्रोते खाली बसलेत. म्हणजे खाली जे बसलेत ना, ते टाळ नाही म्हणून नाही, वाजवता येत नाही म्हणून नाही, मग खाली का बसले? 2 तास उभारल्यानंतर पाय दुखतात म्हणून. चला, पाय दुखतात, पाय शरीराचे आहेत का जीवाचे आहेत? चला कल्पना करा, एखाद्या माणसाला पायाला जखम व्हावी, हो नये, आपल्याला कीर्तना सांगायला काय हरकत आहे. जखम झाली, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनं तपासलं आणि त्याला निर्णय दिला की बाबा ही जखम नुसत्या ऑपरेशननं, मलमनं, ड्रेसिंगनं न नीट होणार आहे. मग हे जो ऑपरेशन करावं लागेल. नुसतं ऑपरेशन नाही, ज्या जागेवर ऑपरेशन केलंय त्या जागेवर मांडीचं कातडं काढून तिथं लावावं लागेल. डॉक्टरनं सांगितल्याबरोबर डॉक्टरला या मनात म्हणला, समोर बोलला नाही, ते म्हणला सध्या डॉक्टरचा फाडाफाडीचा धंदाच आहे. एवढे जखम आणि त्याला एवढं ऑपरेशन, आता बोलावं कसं? मग डॉक्टर साहेबांना म्हणतो, डॉक्टर साहेब एवढं होईल मला माहीत नाही, मी त्या तयारीनं आलो नाही, पैसे आणले नाहीत, बरोबर 2 माणसं आणले नाहीत. मग डॉक्टरने विचारलं काय करायचं? पुढच्या आठवड्यात येतो म्हणला मी, पैसे माणसं घेऊन मग ऑपरेशन करू. ठीक आहे. डॉक्टर म्हणजे ये पुढच्या आठवड्यात. योगायोग असा, आता आपण कीर्तनात आठवडा कशाला वाट बघावं?
यानं दुसऱ्या दिवशी घरी गेल्याबरोबर एका पायाची जखम लस लागून दुसऱ्या पायाला झाली आणि दोन्ही हाताला झाली. लगेच दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे आला. डॉक्टर साहेब असं असं झालंय. डॉक्टर म्हणले काल ऑपरेशन केलं असतं तर एका पायाचं भागलं असतं. मग आता काय करावं लागेल? दोन्ही हाताचं आणि दोन्ही पायाचं ऑपरेशन करावं लागेल. बोल. मग डॉक्टरला म्हणला नाही 15 दिवसांनी येतो म्हणून. डॉक्टरला त्यानं लगेच निर्णय सांगितला. डॉक्टर साहेब ऑपरेशनवर भागलं तर बरंच आहे. दोन्ही पायाचं दोन्ही हाताचं ऑपरेशनवर भागलं तर बरंच आहे. पण नाही जर भागलं माझा परत विचार करू नका, मला विचारू नका. माझे दोन्ही पाय काढा, दोन्ही हात तोडा, पण माझ्या जीवाला धोका होऊ देऊ नका. बोला शरीर का जीव. तुकोबाराची भाषा काय? आता भय नाही आईशी वाटे जीवा. जीवाला भीती नाही, खात्रीनं सांगतो. का? घडलिया सेवा समर्थाची. समर्थाची सेवा केली. आता समर्थ कोण? काय समर्थ का पदवी आहेत? काही विशेषण आहेत? आता सगळ्या पदव्याचा आणि विशेषणाचा सुळसुळाटच आहे. ज्याच्या नावापुढे ज्या पदव्या लावतात त्याचा तर त्या बोंब्याला अर्थ कळतो का नाही कुणाला? बऱ्याच नावापुढे मी वाचल्या. समर्थ सद्गुरू हरिपाठ पाठ नाही भेटायला. समर्थ नुसता परत सद्गुरू. तसं समर्थ म्हणजे पदवी नाही, समर्थ म्हणजे विशेषण नाही. आणि तुकोबाराय कुणालाही समर्थ म्हणणार नाही. हे तुमचं आमचं काम आहे. कुणालाही कोणती पदवी द्यायचं ना आपलं काम साधून घ्यायचं. जगद्गुरु तुकोबाराय ते. आणि तुकोबाराय पुढं संपूर्ण ज्ञानोबारायचा आदर्श होता ना. मग ज्ञानोबाराय ज्याला समर्थ म्हणतील, तुकोबाराय त्याला समर्थ म्हणतील ना. कोण समर्थ आहे जगात? जग ज्याच्या ताब्यात आहे, जगावर ज्याची सत्ता आहे त्याला समर्थ म्हणावं. कुणालाही समर्थ म्हणून का? गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणं सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. तो विश्वश्रीचा भरता मेचिगा पंडुसुता. मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे. पावके धावे वर्षावे जळे, पर्वती वैसका नसंडावी. समुद्रे खान ओलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलविला वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाली. म्या हलविल्या प्राण हलोज जगाती चाळीता. म्याची नेमिल्या साता, गाळ ग्रास दशे भूता. काय शिल्लक ठेवलंय ज्ञानावर आहे? काय सत्ता आहे? वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, हाले ज्याची सत्ता. राहिले अंता मग कोठे, राहिले अंता. हे वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, हाले ज्याची सत्ता. राहिले अंता मग, राहिले अंता. वृक्षाचे हे पान हाले ज्याचे दत्ता. राहिले अंता मग कोठे, राहिले अंता मग कोठे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. राहिले अंता मग कोठे, राहिले अंता मग कोठे. झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. पूर्वेला उगवलेला सूर्य जर पश्चिमेला चालला तर त्याच्या सत्तेशिवाय सूर्य जागा सोडत नाही आणि आपल्याला एसटी उभारत नाही.
एवढा फरक आहे आपला. मी एस टीचं नाव घेतलं त्याला कारण आहे. एस टीचं वाक्य आहे का नाही, प्रवाशाच्या सेवेसाठी. आणि या 4-5 वर्षात नवीन निघाले बघा. कोणत्या गावावरनं गाडी कुठं चालली याचा बोर्ड नाही. आता नवीन बोर्ड सुरू झालाय, हात दाखवा आणि गाडी थांबवा, आहे का नाही. मग आपल्यासारख्याला जर कुठे एखाद्या पाठीवर उभा राहायचा प्रसंग आला, एस टी मोकळी, एस टी आलेली दिसती, साधी आहे, सुपर नाही, पाहिलं आपण हात जर केला तर ते कंडक्टरला दिसतंय खिडकीतून. ती धोतर, नेहरू शर्ट, टोपी, गळ्यात शबनम अडकवलेली बघितली की ती कंडक्टर हटकून डबल बेल देते, वाईट बावलट म्हणते, चला उगाच. म्हणजे ज्याच्या सत्तेशिवाय सूर्य जागा सोडत नाही आणि आपल्याला एस टी उभारत नाही, फरक एवढा आहे. तुम्ही आम्ही हौसेनं मुंबई पाहायला जातो का नाही. माणसं म्हणालं एकदा तर येऊन जीवाची मुंबई करावी, हौसेनं मुंबई पाहायला जातो तुम्ही. आणि समुद्राला जर वाटलं एवढ्या लांबून लोक मुंबई पाहायला येतात, आपल्या जवळ आहे, आपणही एखादी चक्कर मारून. जर वाटलं समुद्राला काय समुद्राला जर वाटलंच मुंबई बघायची तर मुंबई राहील का. पण ज्ञानोबराय आधी बोलून गेले, समुद्री रेखा नोलांडावी. याच्या पुढची ज्ञानोबरायची भाषा आहे, ऐसा तो समर्थ तो मी जगाचा नाथ. तुकोबाराय सांगतात, त्या समर्थाची मी सेवा केली, घडलिया सेवा समर्थाची. मी त्या समर्थाची सेवा केली. आता सेवेचे प्रकार बरेच आहेत, सेवेचे अंगही बरेच आहेत. पण मी सुरुवातीला बोललो होतो, ज्याची करायची आहे त्याला जी आवडती ती सेवा. आता देवाला सेवा आवडणाऱ्या दुसऱ्या कोणत्या नाहीत. देवाला सेवा आवडणारी फक्त एकच आहे, सेवा ती आवडी उच्चारावी नाम. किंवा तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा. हे तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा. हे नाम देवा चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा. तुका म्हणे देवा आणि चिंतन हे तुझी सेवा. देवाचं चिंतन करणं हीच खरी सेवा आहे. आणि तुकोबाराय सांगतात, ती सेवा मी केली, त्याच्यामुळं आता काळाची भीती मला काय करू शकत. देवाची सेवा चिंतन करणं आहे, गोष्ट खरी आहे. पण गंमत अशी आहे, देवाच्या सेवेत एक पथ्य आहे. आणि आपल्याला माहिती आहे, औषधापेक्षा पथ्य महत्वाचं आहे. तसं देवाच्या सेवेचं पथ्य आहे. काय पथ्य आहे? तुकोबाराय सांगतात, देवाच्या सेवेचं पथ्य एवढंच आहे की त्याच्या चिंतनात खंडपणा पडता कामा नये, हे त्याच्या सेवेचं पथ्य आहे. मग आता चिंतन करणं
न खंडपणा पडणं करणं हे पथ्य आहे. पण गंमत अशी आहे, आता आपल्याला स्वातंत्र्य नाही, आपल्याला स्वातंत्र्य नाही, आता आपण परतंत्र आहोत. देवाच्या सेवेत अंतर पडायचं का न पडायचं हे आपल्या हातात राहिलेलं नाही. मग हे सगळं ताब्यात आहे मनाच्या. का मन आपल्या ताब्यात आहे का आपण मनाच्या ताब्यात आहोत? तुकोबाराय सांगतात, आतापर्यंत मागा आम्ही करत आलोय, 10-5 दिवसाचं नाही, 10-5 वर्षाचं नाही, मागे बहुता जन्मी आम्ही करत आलोय. करण्याची इच्छा आहे, करण्याचा निश्चय आहे, पण सेवेत अंतर पडणं न पडणं आता हे मनाच्या स्वाधीन आहे. मग आता काय करावं लागेल? तुकोबाराय सांगतो त्याला एकच पर्याय, दुसरा पर्याय नाही. कारण आपण किती जरी प्रयत्न केला मनाला आवरण्याचा, तर मन आपण आवरू शकत नाही. कारण मनाचे 2 गुणच असे आहेत, चंचल आणि चपळ आहे. आमचे तीर्थरूप अण्णासाहेब शब्द वापरायचे मनाकरता, ते म्हणायचे मन हे बिलिंदर आहे. हा एका जागेवर कधीच गप बसत नाही, कुठंच नाही. कुठंच नाही म्हणजे कीर्तनात बसल्यावर नाही, प्रवचनात नाही, भजनात नाही, टी व्ही बघताना थोडा घोटाळा वाटतोय जरा, पण हे मन कुठंच गप बसत नाही ना. चंचल आहे, चपळ आहे, एका जागेवर स्थिर राहत नाही. मग असं हे चपळ असणारं, चंचल असणारं मन, या मनानं चिंतनाचा निर्धार करावा, हे आपलं ऐकत नाही, आपल्या आधी नाही म्हणून आपलं ऐकत नाही. मग ह्याला काय करावं लागेल? तुकोबाराय सांगतात, मनावर ज्याची पक्कड आहे, मन ज्याच्या ताब्यात आहे, मनावर ज्याची सत्ता चालती, त्याच्याकडं जावं लागेल. आणि आपण त्याची कैफियत मनात देवाला सांगावं लागेल की बाबा देवा, माझी इच्छा आहे, करत आलोय आतापर्यंत, तुला माहिती आहे, पण आता मनानं चिंतनाचा निर्धार करावा आणि न खंडपणा पडता देवा तुझं चिंतन करावं. असं मनाला तू आवर घालून तू करून घे, म्हणजे आपलं सगळं मन देवाच्या ताब्यात आहे. देवाकडं जावं लागेल, देवाला सांगावं लागेल. पण तुकोबाराय सांगतात, देवाकडं जाताना दुसरं काही घेऊ नका, फक्त एवढंच सांगा आणि त्यानं निर्धार करा. आता माझ्या मने धरावा निर्धार, आता माझ्या मने धरावा निर्धार, आता माझ्या मने धरावा निर्धार, आता माझ्या मने धरावा निर्धार. चिंतनी अंतर न पडावे, चिंतनी अंतर न पडावे, अंतर न पडावे, चिंतनी अंतर न पडावे. आता माझ्या मने धरावा निर्धार, 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 आता माझ्या मने
धरावा निर्धार आता माझ्या मने धरावा निर्धार आता माझ्या मने धरावा निर्धार आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे चिंतनी अंतर न पडावे चिंतनी अंतर न पडावे चिंतनी अंतर न पडावे न पडावे चिंतनी अंतर न पडावे चिंतनी अंतर न पडावे चिंतनी अंतर न पडावे आता माझ्या मने धरावा निर्धार आता माझ्या मने धरावा निर्धार आता माझ्या धरावा निर्धार आता माझ्या मने धरावा निर्धार विठ्ठल हाला विठ्ठला हाला विठ्ठला 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 बोला कुंडलिक वरदा श्री ज्ञानदे विठ्ठला विठ्ठला विठला 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठला 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 संजय महाराज पाचपोर आणि दशरथी महाराज. आता भय नाही ऐसे वाटे देवा आता भय नाही ऐसे वाटे देवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा
ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्थाची आता माझ्या मने धरावा निर्धार आता माझ्या मने धरावा निर्धार घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्थाची आता माझ्या मने धरावा निर्धार आता माझ्या मने धरावा निर्धार आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्थाची आता माझ्या मने धरावा निर्धार आता माझ्या मने धरावा निर्धार घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा समर्थाची आता माझ्या मने धरावा निर्धार आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावे चिंतने अंतर न पडावे चिंतने अंतर न पडावे चिंतने अंतर न पडावे आता माझ्या मने धरावा निर्धार आता माझ्या
मने करावा निर्धार चिंतने अंतराना पडावे चिंतने अंतर न पडावे चिंतने अंतर न पडावे चिंतने अंतर न पडावे चिंतने अंतर न पडावे आता माझ्या मने करावा निर्धार माझ्या मने करावा निर्धार पार कुमारी जय जगडोबार कुमारी अरे जय जगडोबार कुमारी अरे जय जगडोबार कुमारी जय जगडोबार कुमारी अरे जय जगडोबार कुमारी जय जगडोबार कुमारी कुंडली गवर्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका जय जय विठोबार कुमारी जय विठोबार बोला पुंडली गवर्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका कुमारी जय जगडोबार आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे चिंतनात अंतर न पडण्याकरता देवाकडे जावं लागेल देवाला सांगावं लागेल पण तुकोबाराय सांगतात एक गोष्ट लक्षात घ्या देवाकडे तर जावंच लागणार आहे पण देवाकडे जात असताना एका गोष्टीची दक्षता घ्या जर तुमचं काम व्हावं वाटत असेल तर दक्षता घ्या आणि काम न होण्याकरता उगा किती जरी हेलपटे घालायचे असले तरी घाला पण काम होण्याकरता एका गोष्टीची दक्षता घ्या त्या भगवान पंढराकडे जात असताना याचक या वृत्तीनं जा भिकाऱ्याच्या वृत्तीनं जाऊ नका आता तसं पाहायला गेलं तर याचक म्हणजेच भिकारी आणि भिकारी म्हणजेच याच्यावर किती विस्तारानं बोलता येईल पण मी एका शब्दात सांगतो ज्याची कधीच तृप्ती होत नाही तो भिकारी आणि मिळालेल्या याच्यावर समाधान मानणारा याचक तसं तुकोबाराय सांगतात देवाच्या चिंतनात अंतर न पडण्याकरता मनानं निर्धार करावा याच्याकरता जर देवाकडे जायचं असेल तर याचक वृत्तीनं जा महाराज सांगतात मी माझा अनुभव सांगतो आत्तापर्यंत या भगवान परमात्म्याकडे याचक वृत्तीनं जो आला जन जी अपेक्षा केल्या त्या पूर्ण झाल्यात आणि देवाकडे येऊन त्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तो निराश झाला मोकळ्या हाताने देवाकडनं गेला तुकोबाराय सांगतात आतापर्यंत असं घडलेलं नाही मी माझा अनुभव सांगतो येथे नाही झाली कोणाची निराश कोणाची निराश आल्या याचकास पण आल्या याचकास कृपेविषयी भगवान
त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही, याच्या कृतीने गेला. तुकोबाराय सांगतात एवढंच नाही, याचक या वृत्तीनं देवाकडं गेला, चिंतनात न अंतर पडण्याकरता देवाकडे जर गेला तर चिंतन करणारा भक्त देवाला एवढा प्रिय आहे, इतका प्रिय आहे. किती प्रिय आहे माप नाही सांगितलं, फक्त एवढंच सांगितलंय, देवा भक्त जीवाहुनी आवडती आणि सकळ ही प्रीती त्याचे ठाई. तो भक्त देवाला किती प्रिय आहे, किती प्रिय आहे. तुकोबाराय सांगतात भगवान परमात्मा त्या भक्ताला वेगळं ठेवतच नाही, म्हणजे आपल्या स्वरूपाशी विलीन करून घेतो. मग ज्या भगवान परमात्मा ज्या भक्तांना वेगळं राहू देत नाही, वेगळं ठेवत नाही, मग जिथं वेगळंच नाही तिथं द्वैत कुठं राहिलं, एकच झालेत ना. तुकोबाराय छातीला हात लावून बोलतात बा, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, झाला संसार, देवानी भक्त नाही विचार, तुझा नाही विचार, तुका म्हणे येते नाही तुझी परी. भानगडच नाही. पण तुका म्हणे येते नाही तुझी परी, राया रंकासरी देवा पायी. पण एवढं घडण्याकरता तुकोबाराय सांगतात एवढं करावं लागतंय. चिंतनात खंडपणा न पडू देणं, हे त्याच्याकडे गेल्याशिवाय. पण आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावे. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली, जय ज्ञानोबा माऊली, माऊली ज्ञानोबा माऊली, जय ज्ञानोबा माऊली, माऊली ज्ञानोबा माऊली, जय ज्ञानोबा माऊली, माऊली ज्ञानोबा माऊली. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली, बोला पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली, जय ज्ञानोबा माऊली, माऊली ज्ञानोबा माऊली. तुकोबाराय मी सुरुवातीला बोललो जगाला दाखवून दिलंय, काळावर सत्ता करता येते, जगाला दाखवून दिलंय का नाही. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, ताब्यात ठेवलंय. तुकोबाराय सांगतात आता काय करू शकत नाही का. तुका म्हणे काळ आता करू न शक्य बळ, आता त्याचे आमच्या पुढे ताकद नाही. एवढी सत्ता, नाव घेतल्याबरोबर काळाला पळायचं कळत नाही, जगाला दाखवून दिले तुकोबाराय. नाम घेता कापे कुणाचं, जगद्गुरु तुकोबारायचं. पण जगाला दाखवून दिले काळावर सत्ता करता येते. तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम बोला पुंडरी कीर्तन रे तुकाराम 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 तुकाराम